90च्या दशकातील बॉलिवूडची नंबर 1 सुपरस्टार अभिनेत्री जिच्या एका हास्यावर करोडो तरुण फिदा होते ती म्हणजे कपूर घराण्याची लाडकी ललो म्हणजेच करिश्मा कपूर. आणि दुसरीकडे संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या महान नायक अमिताभ बच्चन यांचा देखणा उंचपुरा मुलगा ज्युनियर बी म्हणजेच अभिषेक बच्चन. जेव्हा बॉलिवूडमधील दोन सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली घराण्यांची मुलं एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा ती बनते शतकातील सर्वात मोठी प्रेमकथा. वर्ष 2002 मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला. अख्ख्या देशाने जल्लोष केला. पण अवघ्या काही महिन्यातच असं काय घडलं की जे नाते लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचणार होते ते कायमचे तुटले. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभिषेक आणि करिश्माच्या ओळखीपासून, त्यांच्यातील अथांग प्रेमांपासून ते हा साखरपुडा मोडण्यामागच्या त्या धक्कादायक कारणापर्यंतचा संपूर्ण प्रवास. या दोघांच्या प्रेमाची कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. करिश्मा आणि अभिषेक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, पण त्यांच्यात प्रेमाची ठिणगी पडली 1997 मध्ये. निमित्त होतं एक लग्न. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचे लग्न राज कपूर यांचे नातू निखिल नंदा यांच्याशी झाले. या लग्नात बच्चन आणि कपूर परिवार एकत्र आले. बहिणीच्या लग्नात अभिषेक बच्चनने करिश्माला पहिल्यांदा एका वेगळ्या नजरेने पाहिले आणि करिश्मालाही अभिषेकच्या साधेपणावर भाळली. तिथूनच त्यांच्या गुप्त भेटीगाठी सुरू झाल्या. कपूर आणि बच्चन कुटुंबामध्ये काहीच एक कौटुंबिक नाते निर्माण झाले. या दोघांच्या ओळखीला आणि मैत्रीला दोन्ही परिवारांचा छुपा पाठिंबा होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. पण या प्रेमकथेत एक खूप मोठी दरी होती, ती म्हणजे दोघांचे करिअर. सन 2000च्या सुमारास करिश्मा कपूर ही राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है आणि बीबी नंबर 1 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन यशाच्या शिखरावर होती. ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. या उलट अभिषेक बच्चनने सन 2000 मध्ये रिफ्युजी चित्रपटातून पदार्पण केले होते. दुर्दैवाने त्याचे सुरुवातीचे चित्रपट एका पाठोपाठ एक फ्लॉप होत होते. अभिषेक इंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवण्यासाठी प्रचंड संघर्ष करत होता. एवढंच नाही तर त्या काळात बच्चन कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खालावली होती. पण करिश्माचे अभिषेकवर एवढे प्रेम होते की तिने अभिषेकच्या या स्ट्रगलिंग काळातही त्याचा हात सोडला नाही. 11 ऑक्टोबर 2002 हा बॉलिवूडच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस ठरला. महानायक अमिताभ बच्चन यांचा 60वा वाढदिवस अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने साजरा केला जात होता. संपूर्ण बॉलिवूड तिथे हजर होतं. याच सोहळ्यात जया बच्चन यांनी स्टेजवर येऊन एक मोठी घोषणा केली. त्यांनी करिश्मा कपूरचे बच्चन कुटुंबात होणारी सून म्हणून स्वागत केले. अमिताभ बच्चन यांनी स्वतः अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. जेव्हा अभिषेकने करिश्माला अंगठी घातली तेव्हा करिश्माच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मीडियात हेडलाईन्स आल्या, कपूर आणि बच्चन एकत्र येणार. आपण कोणालाच माहीत नव्हतं की हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. साखरपुडा तर झाला, पण लग्नाची तारीख ठरवण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबात वादाच्या ठिणग्या उडू लागल्या. या वादाच्या केंद्रस्थानी होत्या करिश्माची आई बबिता कपूर. बबिताजींनी स्वतःच्या आयुष्यात खूप चढ उतार पाहिले होते. रणधीर कपूर यांच्याशी वाद झाल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना करिश्मा आणि करीना एकट्याने सांभाळले होते. त्यामुळे त्या आपल्या मुलींच्या आर्थिक सुरक्षेबाबत अत्यंत कठोर होत्या. मीडिया सपोर्टनुसार बबिताजींनी चिंता होती की अभिषेकचे करिअर स्थिर नाही आणि बच्चन कुटुंब आर्थिक संकटात आहे. त्यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर एक मोठी अट ठेवली. लग्नापूर्वी अमिताभ यांच्या संपत्तीतील एक मोठा हिस्सा अभिषेकच्या नावावर केला जावा, जेणेकरून करिश्माचे भविष्य सुरक्षित राहील. दुसरीकडे बच्चन कुटुंब हे अतिशय पारंपरिक विचाराचे होते. असे म्हटले जाते की जया बच्चन यांची इच्छा होती की लग्नानंतर करिश्माने तिचे फिल्मी करिअर थांबवावे आणि पूर्ण वेळ घराकडे लक्ष द्यावे. बबिताजींच्या आर्थिक अटींमुळे बच्चन कुटुंबाचा स्वाभिमान दुखावला गेला, तर जया बच्चन यांच्या अटी करिश्माच्या आईला मान्य नव्हत्या.
दोन्ही बाजूंचे इगो एकमेकांसमोर उभे ठाकले. परिणामी फेब्रुवारी 2003 मध्ये अवघ्या 4 महिन्यात हा साखरपुडा अधिकृतपणे मोडल्याचे जाहीर करण्यात आले. हा ब्रेकअप करिश्मा आणि अभिषेक दोघांसाठी अत्यंत क्लेशदायी होता. करिश्मा पूर्णपणे कोलमडून गेली होती. या धक्क्यातून सावरण्यासाठी तिने घाईघाईत दिल्लीचे उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केले, जे लग्न पुढे टिकू शकले नाही. तर दुसरीकडे अभिषेकने 2007 मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न करून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. अभिषेक आणि करिश्माचे प्रेम खरे होते, पण कुटुंबाचे निर्णय, करिअरची अनिश्चितता आणि अटींच्या राजकारणामुळे बॉलिवूडची ही सर्वात मोठी प्रेमकथा अपूर्ण राहिली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? बबिताजींनी ठेवलेली आर्थिक सुरक्षिततेची अट योग्य होती की बच्चन कुटुंबाचा निर्णय? तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच बॉलिवूडच्या पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.